आज गणेशोत्सवाचा 5वा दिवस आहे आणि त्यासाठी मी गणपती बाप्पांच्या आरतीसाठी मी बुंदीचे लाडू बनवलेले आहेत। बुंदी न पाडता फटाफट असे तयार होणारे हे मोतीचूरचे लाडू आहेत। खूप कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आपल्या गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी ही रेसिपी झटपट तयार होईल। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 250 ग्रॅम म्हणजे 2 कप बेसन घेतलेला आहे। 1 चमचा मी इथे छोटा चमचा आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण थोडं पाणी टाकून ह्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊया। आपण भजीसाठी जसं बनवतो पीठ त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी। आपल्याला 2 मिनिटासाठी याला असंच फेटत राहायचं आहे आणि फेटून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे रेस्टवर ठेवून द्यायचं। तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे बॅटर थोडं करून सोडायचं आहे। अगदी आपण भजीसाठी जसं पीठ टाकतो तसं टाकून आपल्याला फटाफट असं हे तळून घ्यायचे। जास्त वेळ आपल्याला तळायचं नाही, अगदी कलर वगैरे चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळायचं नाहीये। थोडंसंच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व बॅटर आपल्याला यात तळून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवर काढून ठेवूयात म्हणजे ते थोडंसं जे तेल आहे ते ॲब्सॉर्ब होईल। आता हे आपण थंड करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। पाहू शकता आपण मोतीचूरसाठी जशा बुंद्या बारीक पाडलेल्या असतात तशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे वाटून घ्यायचे आणि वाटून झाल्यानंतर आपण एका मोठ्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। यात आपल्याला असंच ठेवायचे साईडला। आता आपण चाचणी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी 200 ग्रॅम साखर टाकलेली आहे आणि तेवढ्याच कपामध्ये अर्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि आता जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे आणि जेव्हा साखर पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची। जास्त एकतारी पाक वगैरे आपल्याला यामध्ये करायचा नाहीये। आता यामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे 1 चमचा। तर व्यवस्थित आपण हलवून घेऊया। हलवून झाल्यानंतर मी यामध्ये ऑरेंज आणि रेड असे फूड कलर वापरलेले आहेत। तुम्हाला हवं तर ही स्टेप स्किप करू शकता, पण कलर छान येण्यासाठी मी यामध्ये टाकलेली आहे। आता ही चाचणी आपली थोडीशी चिकट झालेली आहे। आता याच वेळी आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे। जास्त आपल्याला हे एकतारी पाक वगैरे नाही बनवायचा। ते व्यवस्थितपणे आपण हलवून घेऊया आणि यावेळी आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि जवळपास 1-2 मिनिट लागतील आपल्याला हे व्यवस्थित हलवून घेण्यासाठी। आता गॅस बंद करून हे झाकून आपल्याला 15 ते 20 मिनिट ठेवायचं आहे। 20 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करते। त्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता बारीक करून यामध्ये मिक्स करून घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता अजून जास्त। तर मी यामध्ये 2 टेबलस्पून मी इथे तूप टाकलं आहे आणि हे आता मी व्यवस्थित एकजीव करून घेत आहे मिश्रण। ते असंच 5 मिनिट ठेवल्यानंतर आपण आता लाडू वळण्यासाठी घेणार आहोत। ते व्यवस्थित आपण मिश्रण झाल्यामुळे आपण थोडंसं मीडियम असं गरम असतानाच हे करायचं आहे। खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाहीये मिश्रण। तुम्ही पाहू शकता आता गोलाकार पद्धतीने आपल्याला असेच लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि लाडू तयार झाल्यावर मी त्यावरती एक काजू लावलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पिस्ता किंवा बदामचे काप सुद्धा लावू शकता। अशा प्रकारे फटाफट आपले हे मोतीचूरचे लाडू तयार होतात। आपल्याला बुंदी वगैरे पाडायची काहीच गरज नाहीये। बुंदी पाडण्याची प्रोसेस खूप लॉंग होते, त्यामुळे ही प्रोसेस वापरून आपण झटपट असे मोतीचूरचे लाडू तयार करू शकतो। अगदी हलवाई स्टाईल हे लाडू टेस्टमध्ये लागतात। तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही पण अशीच रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला आवडली असल्यास रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।